पुण्यातनं पुणे रेल्वे स्टेशनवरती 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। अल्पवयीन मुलीची आई, वडील आणि मुलगी प्लॅटफॉर्मवरती झोपलेले असताना आरोपी मुलीला घेऊन गेला। मुलीला चॉकलेट बिस्किटचं आमिष दाखवून आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातनं अतिशय धक्कादायक बातमी, अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, गौरी, पुणे रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडलेली आहे। 17 तारखेला मध्यरात्री जी आहे ती या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीवर 35 वर्षाच्या तरुणाने जो आहे तो लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि हे दोन्ही जे आहेत ते दोघेही परप्रांतीय आहेत। मुलीची आई, वडील आणि मुलगी प्लॅटफॉर्मवर झोपले होते। पुणे रेल्वे स्टेशनच्या 2 क्रमांक आणि 3 क्रमांक प्लॅटफॉर्मवर हा सगळा घटना घडलेली आहे। लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेला आहे। आणखी आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, तपास सुरू आहे। त्यामुळे अधिकृत माहिती जी आहे ती लोहमार्ग पोलीस देण्यास टाळाटाळ करतात। मात्र इतक्या वर्दळीच्या ठिकाणी लोहमार्ग पोलीस असताना, सगळी व्यवस्था असताना या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होत असेल तर हे खूप चिंताजनक आहे आणि या घटनेवर तात्काळ पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय आणि लोकांमध्ये सुद्धा भीती निर्माण झाली आहे। प्रवाशांची काळजी कोण घेणार हा खरा प्रश्न आहे। त्याचबरोबर अल्पवयीन मुली, महिला यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। मात्र इतके धक्कादायक प्रकार घडला असताना लोहमार्ग पोलिसांनी ही सगळी घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला। अखेर 2 दिवसांनी ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे आणि एकाला आता अटक करण्यात आली आहे। गौरी, नक्कीच बालाजी, धन्यवाद या दिलेल्या सर्व माहितीसाठी।